अंधार अंधार ख्रिस्त विश्व ज्योते सर्वांचा आधार ख्रिस्त विश्व ज्योते सर्वांचा आधार जीवनात माझ्या अंधार अंधार ख्रिस्त विश्व ज्योती सर्वांचा आधार ज्योती सर्वांचा आधार मला गाता यावे गाणे आनंदाचे मला गाता यावे गाणे आनंदाचे मला गाता यावे गाणे आनंदाचे गाणं ऐसे द्यावे मला सारणाचे गाणं ऐसे द्यावे मला सारणाचे जीवनात माझ्या अंधार अंधार ख्रिस्त विश्व ज्योती सर्वांचा आधार ज्योती सर्वांचा आधार माझं जाण तुम्ही तुझा प्रतिस्वर माझं जाण तुम्ही तुझा प्रतिस्वर माझं जाण तुम्ही तुझा प्रतिस्वर मिळेची मसिया दुनिया तार मिळेची मसिया दुनिया तार जीवनात माझ्या अंधार अंधार ख्रिस्त विश्व ज्योती सर्वांचा आधार 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 शालोम. पुष्कळदा आपण ऐकतो काही वेगवेगळ्या गोष्टींच्या मध्ये की पूर्वीच्या काळी लोकांना देवाचं दर्शन होत असेल, साक्षात्कार होत असेल आणि देवाला काहीही मागितलं तशा वेळेला तर ते मिळत असेल. पण लक्षात घ्या की जर देव प्रत्यक्ष आपल्या सोबतच जर असेल त्यावेळेस मग त्याला काय मागायचं, आणि नेमकं तसंच काहीतरी ह्या घटनेमध्ये आपल्याला ऐकायला मिळतं. आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तांच्या सोबत हे 12 शिष्य 24 तास असायचे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे. त्यांच्या संगती ते राहिले. जेवण, खाणं, झोपणं, प्रवास करणं ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मग जर असं असेल, देवच जर प्रत्यक्ष आपल्या सोबत जर आहे, तर मग काय मागायचं हा एक नक्कीच प्रश्न पडतो. आणि मग अशा वेळेला अर्थात ह्या शिष्यगणांनी काही सोनं, चांदी, अजून काही ह्या जगात लागणाऱ्या सुखसोयी, घर, दार, संसार, मुलंबाळ असं काहीही मागितलेलं नाहीये. अर्थात ते मागितलं असतं तर तेही नक्कीच मिळालेलं पण असतं. पण त्यांनी जे विचारलं आणि मागितलं हे मात्र मोठं वेगळंच आहे, पण महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. नव्हे हे ऐकल्यानंतर तुम्हालाही असं वाटेल की अरे हो, हे खरी गोष्ट मागण्यासारखी आहे आणि महत्वाची आहे. ते आपल्याला आढळतं लूकऋषवर्तमान अध्याय 17 5 आणि 6 हे वचन. ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मग प्रेषित प्रभूंना म्हणाले, आमचा विश्वास वाढवा. प्रभू म्हणाले, तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर या तुतीला तू उपटून समुद्रात लाविली जा असे तुम्ही सांगितल्यास ती तुमचे ऐकेल. अगदी वेगळाच प्रश्न आणि वेगळंच उत्तर या ठिकाणी आपल्याला आढळतं. आमचा विश्वास वाढवा अशी प्रेषितांनी एक विचारणा केलेली आहे. आणि माझी खात्री आहे
की आपल्या सगळ्यांना कधी कधी तसा प्रश्न पडतो की आमच्या जीवनामध्ये, आमच्या प्रार्थनेच्या जीवनामध्ये, आमच्या मागण्यांच्या मध्ये आम्हाला कधी कधी उत्तर मिळत नाही. आम्ही आरोग्यासाठी प्रार्थना करतो, किंबहुना काही मिळावं, घर दार, गाड्या, सोनं चांदी, ह्या सगळ्या गोष्टी कधी कधी मिळाव्या ह्यासाठी प्रार्थना करतो आणि त्या कधी कधी आम्हाला मिळतच नाहीत शेवटपर्यंत. मग त्याचं कारण असं असू शकतं की आमचा विश्वास हा पुरेसा नाही. आणि असं साहजिक एक संशय आपल्याच बाबतीत, आपल्याच विश्वासाच्या बाबतीत येऊ शकतो. कदाचित तसं काही थोडंफार ह्या प्रेषितांच्या बाबतीत सुद्धा झालं असलं पाहिजे. आणि म्हणूनच ह्या प्रेषितांनी असा प्रश्न विचारला की प्रभूंना म्हणाले ते, आमचा विश्वास तुम्ही वाढवा. ह्यामध्ये एक सुप्त बाब असू शकते त्यांच्या विचारण्यामध्ये की विश्वास वाढवण्यासाठी आणि त्यामधून मग आम्हाला जे पाहिजे ते मिळण्यासाठी एक काहीतरी तुम्ही आम्हाला एक मेथड सांगा, ज्याला आपण म्हणतो पद्धत. आणि मला असं वाटतं की त्याच्या मागचा हेतू हा असला पाहिजे की आम्हाला श्रद्धा तर पाहिजे. असं दिसतं की आमचा विश्वास आणि आमची श्रद्धा ही जशी पाहिजे तशी पुरे नाही, असं पुष्कळांना आजही वाटतं. आजही आपल्याला असं वाटत असेल की आमचा विश्वास जसा पाहिजे तसा मजबूत किंवा बळकट नाही, मोठा नाही आहे, आणि म्हणूनच आमच्या जीवनामध्ये काहीही घडत नाहीये. तसं असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं हे जे उत्तर आहे हे मग आपल्यासाठी आहे. यामध्ये असं म्हटलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्तांना विचारत असताना की आमचा विश्वास वाढवा. वाढवा म्हणजे काय? काहीतरी अशी एक पद्धत सांगा की ज्या पद्धतीनं किंवा मेथडने ते आमचे विश्वासाचं जे मोजमाप आहे ते वाढेल. म्हणजे आता आमचा विश्वास एवढा आहे किंवा एवढाच लांब आणि एवढाच रुंद आहे, आता त्याला वाढवायचा आहे. म्हणजे असं कधीतरी मोजमाप करण्याचं जे काही विचार असतं तसं असतं की म्हणून आमचा विश्वास एखाद्या झाडासारखा त्याहीपेक्षा मोठा बनवा. अर्थात ह्याच्यामध्ये काही चुकीचं नाही, परंतु त्यांना हे म्हणायचं असेल कदाचित की अशी एखादी पद्धत सांगा, अशी एखादी प्रार्थना पद्धत सांगा की त्यांची भाषा शैली, भाषेतील किंवा प्रार्थनेतील रचना, की जेणेकरून आपोआप आमचा विश्वास आणि आमची श्रद्धा वाढेल. आणि पुष्कळांना तसंच वाटतं की असं काही केल्यानंतर, म्हणजे दिवसातून जर एकदा असेल प्रार्थना पूजा अर्चा तर तुम्ही 5दा करा, 10दा करा. किंवा इतके मैल जर एखाद्या तीर्थक्षेत्राला जायचं तर त्याहीपेक्षा जास्त पुढे जायचं, तितके मैल पुढे जाऊन मग तीर्थ करायचं, तिथं जाऊन अजून करोडो रुपयाचा खर्च करायचा किंवा तितकं काहीतरी अनुदान द्यायचं, म्हणजे आपोआप आपली श्रद्धा आणि आपला विश्वास वाढेल. अशा पद्धतीकडे पुष्कळदा माणसाचं लक्ष असतं की अरे असं केल्यानंतर असं अंतर, अशी भाषा, असं अनुदान केलं की आपोआप आपला जो विश्वास आहे, श्रद्धा आहे ती वाढेल. आणि असं जे काही विचारतंत्र असतं हे पुष्कळांना पटतं आणि तसं त्यांना करावंसं वाटतं. कारण मग मनुष्य काहीही करायला तयार असतो तशी श्रद्धा आणि तशी विश्वास वाढण्यासाठी. मंडळी, पुष्कळदा आपल्याला तसे जे उत्तर आहेत तसे उत्तर पाहिजे असतात, तसे उत्तर आवडतात. परंतु आपल्याला एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की प्रभू येशू ख्रिस्तांनी प्रत्येक वेळेला वेगळीच उत्तरं दिलेली आहेत. आणि म्हणून आता जर विश्वास वाढवायचा असेल, श्रद्धेमध्ये जर वाढ करायची असेल तुमच्या आणि माझ्या, तर ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तांचं जे उत्तर आहे ते अगदी वेगळं आहे. ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर या तुतीला तू उपटून समुद्रात लाविली जा, असे तुम्ही सांगितल्यास तो तुमचे ऐकेल. ते झाडच तुमचं ऐकेल, तो वृक्ष तुमचं ऐकेल. फक्त त्यांना सांगा, मात्र त्या मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास तुमच्यात हवा. हे असं वेगळंच उत्तर प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही हा जो विचार करताय की इतका वाढावा
आणि त्याच्यासाठी असं तंत्र, अशी पद्धत, असल्या प्रकारची पूजा अर्चा, असल्या प्रकारचं दान अनुदान, असल्या प्रकारचे शब्द, असल्या प्रकारची भाषा, हे सगळे जे प्रयत्न आणि तंत्र आहेत याची काहीही गरज नाही. त्याच्या पाठीशी लागून तुमचा विश्वास आणि तुमची श्रद्धा वाढते का, हा एक फार मोठा प्रश्न आहे. आणि पुष्कळदा म्हणूनच आपल्याला असं वाटतं की आपण कधी कधी 2दा 3दा चर्चला गेलो किंवा मंदिराला गेलो, तीर्थ ठिकाणी गेलो, तरी घरी आल्यानंतर परत रिकामच वाटतं. आपलं आध्यात्मिक जीवन हे रिकामच आहे असंच वाटतं. त्याचं कारण असं की त्या विश्वासामध्ये मात्र काहीही वाढ झालेली नाही. आपला विश्वास आणि आपली श्रद्धा ही तशीच असते. पुष्कळांचा आपला हा अनुभव आहे की फार मोठ्या महागड्या आणि दूरच्या तीर्थयात्रेला जाऊन सुद्धा घरी परतल्यानंतर माणसं रिकामी असतात. त्यांच्यात काहीही बदल झालेला नसतो आध्यात्मिक रीतीनं. आणि आजूबाजूचे पुष्कळदा असे म्हणतात की अरे बाबा, एवढी मोठी यात्रा तू केलेली आहेस, एवढा मोठा अनुदान केलेलं आहेस देवाच्या नावाने, मात्र आध्यात्मिक जीवनात श्रद्धेमध्ये काहीही फरक झालेला नाही. त्याचं कारण असं, प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या ठिकाणी उत्तर दिलं की आपली श्रद्धा जी आहे, आपला जो विश्वास आहे, तो आपल्या विश्वासामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये असतो, आपल्या मनात तो असतो. आणि त्या ठिकाणी तो जर नाही, मग तो त्या मोहरीच्या दाणे एवढा जरी असेल आपल्या अंतःकरणामध्ये, तर त्यामुळे सुद्धा चमत्कार घडू शकतो. तो लहान असेल तो प्रश्न नाही आहे, कोणावर तुमचा विश्वास आहे आणि कोणाच्या नावाने तुम्ही प्रार्थना करता त्याला महत्व आहे. आणि त्याचं उत्तर हे खरं तर पुढच्या परिच्छेदामध्ये प्रभू येशू ख्रिस्तांनीच दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी त्यानंतर एक सुंदर उदाहरण, चमत्काराचं उदाहरण सुद्धा दिलेलं आहे की जे 11व्या वचनापासून तर 19व्या वचनामध्ये ह्याच अध्यायामध्ये लुक वर्तमानाच्या आढळतं. असं या ठिकाणी सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्यगण एका गावात गेले आणि एका गावात गेल्यानंतर दुरूनच त्यांना 10 कुष्ठरोगी महारोगी त्यांना पाहतात. आणि दुरूनच पाहिल्यानंतर तिथूनच ते ओरडतात अक्षरशः. आणि ती त्यांचं ओरडणं म्हणजे एक प्रार्थना असते. आणि त्या प्रार्थनेमध्ये, त्या ओरडण्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की गुरुजी आमच्यावर दया करा. बस एवढंच वाक्य. कशासाठी दया करा, काय मागणं त्यांचं आहे, काहीही नाही. फक्त त्यांनी एक म्हटलं की गुरुजी, दुरूनच आणि ओरडून ती प्रार्थना केली की आमच्यावर दया करा. तुम्हाला माहित आहे की त्यांच्या ओरडण्यामध्ये आणि गुरुजी म्हणण्यामध्ये विश्वास होता. ते कुठं गेलेले नव्हते, मंदिराला जायला त्यांना अधिकारच नव्हता, एखाद्या पूजे अर्चेमध्ये भाग घेण्यासाठी त्यांना कोणत्याच प्रकारची मुभा नव्हती, समाजामध्ये वावरण्याची कोणत्याच प्रकारची त्यांना मुभा नव्हती, परवानगी नव्हती. आणि गावाच्या बाहेर असं जगणं त्यांचं होतं. मग त्या ठिकाणी त्यांच्या विश्वासामध्ये वाढ कशी होईल, म्हणजे कोणत्या मेथडने आणि पद्धतीने विश्वासामध्ये वाढ होऊ शकत नाही, हा त्याचा अर्थ आहे. त्यांच्याकडे मुळातच अक्षरशः मोहरीच्या दाण्यासारखा विश्वास होता. त्यांनी ऐकलेलं होतं, पाहिलेलं होतं. प्रभू येशू ख्रिस्तांना दुरूनच पाहून त्यांनी म्हटलं की गुरुजी आमच्यावर दया करा. त्याला म्हटलेलं आहे मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास आपल्या अंतःकरणामध्ये, आणि तोही प्रभू येशू ख्रिस्तांच्यावर. मंडळी, त्यालाच म्हणतात विश्वास, श्रद्धा. आपली श्रद्धा जर खरोखरच वाढवायची जर असेल तर त्याला पद्धत आणि कोणत्या फार मोठे यज्ञ आणि पूजा अर्चा आणि फार मोठ्या प्रार्थनांची गरज नाही. आपल्या अंतःकरणातच आपण डोकून बघा की मनापासून आपला विश्वास प्रभू येशू ख्रिस्ताच्यावर आहे का.
तुम्हाला जर वाटत नसेल की तो फार मोठा आहे की नाही, परंतु जर तर मनापासून आणि अगदी छोटा जर असेल, मोहरीच्या दाण्या एवढा, तेवढाच पुरे आहे. आणि अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलेलं आहे की त्या मोहरीच्या त्या झाडाला, रोपट्याला जरी तुम्ही म्हटलं की इथून उपटून जा, वेगळा हो, तो वेगळा होईल. अर्थात ते एक उदाहरण होतं, परंतु ह्या ठिकाणी तसंच काहीतरी झालं. तुम्हाला माहित आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी प्रार्थना केली, आमच्यावर दया करा. आणि मग पुढे असं म्हटलेलं आहे 14व्या वचनामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यास पाहून म्हटले, तुम्ही जाऊन आपणास याजकाला दाखवा. मग असे झाले की ते जाता जाताच शुद्ध झाले. म्हणजे काय? त्यांचा रोग निघून गेला. नवलाची गोष्ट आहे. त्याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाले की ह्या रोपट्याला, ह्या झाडाला सांगा इथून निघून जा, मुळापासून ते निघून जाईल. आणि नेमकं तेच झालं. ह्या 10 कुष्ठरोग्यांच्या शरीरामध्ये जो रोग होता, जो त्याच्यामध्ये पकडून ठेवलेलं होतं, त्या रोगाने मुळापासून तो उपटला गेला आणि ते मुक्त झाले. मंडळी, आपल्या जीवनामध्ये असा काही प्रश्न, असा काही रोग असू शकतो की ज्याला मुळापासून काढण्याची ताकद फक्त प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे, असा विश्वास त्यांच्याकडे होता. आणि त्या विश्वासाने त्यांनी ती प्रार्थना केली की हे येशू, आमच्यावर दया करा. आणि असं म्हटलेलं आहे की त्या मंदिराला, याजकाच्याकडे जाता जाताच ते बरे आणि शुद्ध झाले. तो जो मोहरीसारखा विश्वास आहे तो त्यांच्या जवळ होता. पण अजून एक गोष्ट प्रभू येशू ख्रिस्तांनी यांच्या बाबतीत सांगितलेले आहे 15 वचनामध्ये. आता ते सगळे बरे झाले. मग पुढे असं झालं की त्यातील एक जण आपण बरे झालो आहो असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णित परत आला. त्याने पाहिलं की आपल्या जीवनामध्ये हा चमत्कार झालेला आहे, आपण निरोगी झालो. आणि मग तो देवाचं गौरव करायला लागला. त्याने हे म्हटलेलं नाही की माझी प्रार्थना योग्य होती, मी फार धार्मिक होतो, मी फार चांगल्या रीतीनं माझ्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारे स्वतःचं गौरव त्याने केलेलं नाही, स्वतःची स्तुती केलेली नाही. उलट देवाची स्तुती केली, देवाचं गौरव केलं. हा आहे आपल्या विश्वासाला वाढ देणारा भाग, देणारी कृती, की देवाला नेहमी गौरव देणे. त्याद्वारे आपल्या श्रद्धेची आणि विश्वासाची वाढ होत असते. आणि ते ह्याने ह्या ठिकाणी केलं. पुढे असं म्हटलेलं आहे 16व्या वचनामध्ये, त्याचे आभार मानून त्याच्या चरणाजवळ उपडा पडला. हा तर शंभरोनी होता. तो परत आला, प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाच्या जवळ उपडा पडला आणि तिथं त्याने त्या देवाचे, ख्रिस्ताचे आभार मानले. तुम्हाला माहित आहे, जर हो आपल्याकडे किती विश्वास आहे तो त्या मोहरीच्या दाणे एवढा बारीक असेल, छोटा असेल, अगदी अगदी अदृश्य सारखा असेल, पण पुढे त्याने त्याची वाढ कशी केली ते आपल्याला दिसतं. देवाचं गौरव केलं, तो परत आला, ख्रिस्ताच्या चरणाजवळ येऊन त्याचे आभार मानले, कृतज्ञ झाला. मंडळी, आपल्या श्रद्धेची आणि आपल्या विश्वासाची वाढ जर करायची असेल तर कितीदा प्रार्थना, किती वेळेला आपण श्लोक म्हणणार किंवा अजून काही करणार, किती मोठं दान देणार, ह्याने ते वाढणार नाही. आपण कितीदा ख्रिस्ताचे आभार मानू, त्याच्या चरणाजवळ जाऊ, त्याच्यावर अवलंबून आहे. 18 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, या परक्या वाचून देवाचे गौरव करायास परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय? तेव्हा त्याने त्याला म्हटले, उठून जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या खांद्यावर हात ठेवला, म्हटलं की उठा, उठून उभा राहा. मला असं वाटतं की ह्या कृतीमध्ये सुद्धा फार मोठा अर्थ आहे. परत आला, देवाचे गौरव केले, प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार मानले,
प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला उठून उभं केलं आणि पुढे असं म्हटलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्तच त्याला म्हणाले, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. मला असं वाटते की ते जे प्रभू येशू ख्रिस्ताचे उद्गार आहेत हे फार मोठे अर्थभरित आहेत. ते फक्त शारीरिक आरोग्याच्या संदर्भात नाहीत, ते सर्वांगीण आरोग्य जे आहे त्याच्या बाबतीत आहे. जे 9 कुष्ठरोगी बरे झालेत, नक्कीच त्यांना आरोग्य तर प्राप्त झालंच असं म्हटलेलंच आहे, पण त्याच्या पुढचं जे काही विश्वासाची जी वाढ आहे ती ह्या एकाची झाली जो शंभरोनी होता, जो यहुदी तर होता, ज्याला फारशी धर्माची माहिती नव्हती, यहुदी धर्माची माहिती नव्हती, फार मोठा त्यामध्ये शिकलेला नव्हता. त्याची वाढ मात्र विश्वासामध्ये आणि श्रद्धेमध्ये जास्त झाली असं ह्या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे. मला असं वाटतं की आज आपण आपल्या स्वतःचं परीक्षण करीत असताना पुष्कळशे कथा आणि गोष्टी आपण ऐकतो, चमत्काराच्या गोष्टी ऐकतो की ह्यांना बरं झालं, ह्यांचे रोग बरे गेले, ह्याचा कॅन्सर गेला, ह्याच्या घरामध्ये एवढा मोठा आशीर्वाद त्याच्या लेकरांच्या वर आला. ज्यावेळेस अशा गोष्टी आपण ऐकतो त्यावेळेस पुष्कळ असं वाटतं की अरे माझा विश्वास हा कमी आहे, वाढायची त्याला गरज आहे. तो जर त्या मोहरीच्या दाण्या एवढा जरी असेल तरी तो देवाला पसंत आहे, स्वीकारणी आहे. प्रश्न असा आहे की ज्या ख्रिस्तावर आपण विश्वास ठेवून प्रार्थना करून आपण वाढण्यासाठी विनंती करीत आहात त्याच्याकडे परत या, त्याचे गौरव करा, त्याला पुन्हा एकदा आभार माना, परत आणि परत आणि परत त्याच्याकडे येऊन त्याचे आभार माना आणि म्हणा की हे प्रभू माझ्या विश्वासामध्ये अशीच तू वाढ कर. प्रभू म्हणेल की तुझ्या विश्वासानं तुला बरं केलेलं आहे. आणि ते फक्त शारीरिक आरोग्य नव्हतं तर ते सर्वांगीण होतं. त्याला आध्यात्मिक आरोग्य मिळालं. म्हणजे काय, देवाच्या राज्याचा तो भागीदार झाला. त्याला सार्वकालिक जीवन म्हणजे तारण प्राप्ती झाली आणि ख्रिस्ताने त्याला पूर्णपणे ते आरोग्य दिलं. मंडळी, मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना एकदा केव्हा तरी वाटण्यासारखं आहे की माझा विश्वास हा वाढायला पाहिजे. तशी जर आपली इच्छा असेल, तशी जर आपली प्रार्थना असेल तर ख्रिस्ताच्याकडे आपण परत येऊ. माझी खात्री आहे की तो तुम्हाला आणि मला आपल्या ह्या विश्वासामध्ये वाढण्यासाठी अधिक सहाय्य आणि मदत केल्याशिवाय राहणार नाही. आपण प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, आम्ही तुझे उपकार मानतो की आमच्या विश्वासामध्ये वाढ करण्यासाठी तू आमचा मार्गदर्शक आहेस. तू आमच्या जवळच आहेस, सदैव आहेस. आम्हाला फक्त आता तुझ्याकडे परत आणि परत यायचं आहे. देवा, तुझ्याकडे तुझं गौरव करण्यासाठी, आभार मानण्यासाठी आम्हास परत आणि परत आण आणि आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये, विश्वासामध्ये आमची वाढ कर. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा ह्या त्रेक देवाचा आशीर्वाद आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. देव आपणास आशीर्वाद देव.